हॅलो, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल आसामी नागपूर. सो आज खूप जास्त इम्पॉर्टंट मुद्दा तुमच्यासाठी घेऊन आलेला विद्यार्थ्यांनो, जे डिपार्टमेंट PSIचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. बघा, मागील ऑक्टोबर महिन्यामध्ये सुकाणू समितीमार्फत, दॅट इज स्टेअरिंग कमिटी, जे सर पॉवर हाऊस जनरली असते, पॉवरफुल असते पूर्णपणे, सुकाणू समितीमार्फत खूप मोठ्या शिफारसी करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 50%, 25%, 25% हा एक फॉर्मॅट आहे. आणि सेकंड आहे एज मॅटर. यामध्ये एज संदर्भात असं आहे की जे 35च्या वर असेल, आपण ते बघूया पूर्ण. मला असं वाटतं की असं काहीतरी आहे की जे 35च्या वर आहे ते क्वालिफाईड राहतील आणि 35च्या खाली आहे त्यांना अलाऊ राहणार नाही. येत्या समोर जे पण नवीन ॲड राहील डिपार्टमेंटची, त्यामध्ये जे पण 35च्या खाली आहे, म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की जे 35च्या खालच्या वयाचे आहे, कमी वयाचे आहे, त्या सर्वांना ते पेपर देता येणार नाही. त्यांनी डायरेक्टची एक्झाम द्यावी, डायरेक्ट वेट, त्यांना डिपार्टमेंट राहणार नाही. आपण त्या गोष्टी बघूया सर्वात पहिले, कारण की शॉकिंग आहे. झालं असं ॲक्च्युली की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण प्रिलिमच्या मागे लागून होतो, प्रिलिमचे फॉर्म होते किंवा एक्झाम होते, याचं मागे लागून होतो. तर कोणीच तो जो शिफारस जी आहे, जे समिती आपली जी शिफारस केलेली होती, ते कोणीच चांगल्या पद्धतीने बघितलं नाही. आज आपण त्या गोष्टी बघू. सगळ्यात एक मुद्दा असा आहे की कोर्टची डेट आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये आता त्यांनी कोणतरी मला सांगितलं की कोर्टची डेट, मला वाटतं आज डेट होती, तर ती डेट गेलेली आहे 17 तारीख, 17 एप्रिलला काहीतरी तारीख गेलेली आहे. ठीक आहे, तो तर इश्यू नाही आहे, कट ऑफचा इश्यू आहे. पण त्यापेक्षा एक इम्पॉर्टंट आहे की समोरचं जे पण जो आपला मुद्दा आहे, बघा याच्यानं काय सांगितलं आहे मी, वयोमर्यादेमध्ये बदल. आणि हा जो बदल आहे हा 2024मध्ये जे डिपार्टमेंटची एक्झाम राहील, बघा एक्झाम बंद होणार नाही आहे, डिपार्टमेंटच्या एक्झाम बंद होणार नाही आहे, पण जे निघणार ते कोणासाठी राहणार आहे, तर 35 वर्षाखालील सर्व अपात्र क्वेश्चन मार्क दिला जाणून. त्यामध्ये आपण बघूया की तुमचे व्ह्यू यामध्ये काय आहे, कारण की आपण तो जो शिफारस आपण इथे बघणार आहे सर्वपणे. ठीक आहे, आणि 35 वर्षावरीलच पात्र राहतील. तर खूप वेळा मुद्दा आहे, म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहे, जे 4-5 वर्ष केले, त्यांना आता चान्स भेटणार आहे, असं काहीतरी शिफारस आहे. आता ते MPSC किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याच्या संदर्भात किती सिरियस आहे किंवा ते किती फास्ट इम्प्लिमेंट करते, ते पण इम्पॉर्टंट आहे, किंवा ते इम्प्लिमेंट करते ते नंतरची गोष्ट आहे. तर आपण बघूया विद्यार्थ्यांनो की काय आहे समजलं सर्वांना. तर आपण बघणार आहे की एज मॅटर जो आहे हा नवीन भरतीला चेंज होऊ शकतो. तर सर्वात पहिले बघू शिफारस काय आहे. तर बघा, काही ते ब्लर आहे, तुम्हाला मी वाटलं तर या सर्व फोटोज तुम्हाला मी सेंड करेन, माझा नंबर सर्वांकडे आहे, त्याला मी सेंड करून देईल. पण तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो याच्यामध्ये. बघा याच्यात काय सांगितलं, प्रति अप्पर मुख्य सचिव, या संदर्भात मी याचे कटआउट्स इथे लहान कटआउट्स केलेले, आपण ते बघू नंतर. प्रति अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन गृह विभाग, शहीद राजगुरू यांनी ॲड्रेस दिलेला आहे. विषय असा आहे की पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या अधीनस्थ घटकामध्ये अंमलदार संवर्गासाठी पदोन्नतीच्या संधीमध्ये वाढ करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील पदोन्नतीच्या कोट्यामध्ये बदल करण्यात. तो कोटा जो आपण बघितला, तो कोटा कसा चेंज केला त्यांनी, तो कोटा जनरली असा चेंज केला. बघा यामध्ये आपण बघू तो चेंज कसा केलेला आहे. तर बघा यामध्ये बघा, कोटा जो आहे 50-50 ऐवजी काय करावा, 50-25-25. ते सर्वाला माहीत झालेलं आहे. आता हे काही असं नवीन गोष्ट नाही आहे, पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी हेच वाचलं. समोर काय आहे ते बघू आपण काय आहे ते. ठीक आहे, म्हणजे समोर काय आहे की 50-25-25 ते सर्व गोष्टी समोर पद्धतीने बघू. या संदर्भात काही निर्णय सुकाणू समिती ते पण आपण बघणार आहे याच्यामध्ये. तर सर्वात पहिला आपण याच्यामध्ये बघू विद्यार्थ्यांनो की याचा जे पहिला जे निर्णय होता याच्यामधला, ठीक आहे, फर्स्ट जे निर्णय याच्यामधला सुकाणू समितीचा, ते निर्णय बघा याच्यात काय सांगितलेलं आहे की संदर्भ आहे ना, जी समिती आपली आहे, ठीक आहे, याची निर्णय याला कटआउट केलेला आहे याच्यामध्ये लहानसा. ठीक आहे, या संदर्भात 50-25-25 हा कॉमन झाला. पण मेन आपला मुद्दा आहे की जे मी तुम्हाला म्हटलं की 35+ वाले जे आहे आणि 35च्या खाली जे आहे त्यांचं काय होईल याच्यामध्ये. तर सर्वात पहिले आपण वाचू, कारण की हे थोडंसं मी याला थोडंसं मोठं पण केलं आपण, तुम्ही ते वाचू शकता याच्यामध्ये. तर सर्वात पहिले बघू याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट असा आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सरळ सेवा भरतीने, म्हणजे यांचं काय म्हणणं आहे सरळ की जे 50% जे आहे ते MPSC मार्फत भरण्यात याव्या. ठीक आहे, 50% जे आहे ते MPSC मार्फत. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट याच्यामध्ये सांगितलं सरळ सेवाने. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागातील
पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यामधून सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे प्रमोशननुसार 25%. ठीक आहे, सेकंड पण आहे. पण हा थर्ड पॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यामध्ये एज चेंज झालेली आहे, ते आपण समोर इथे बघू काय दिलेलं आहे. राज्य पोलीस विभागातील विहित कालावधी व शिक्षणधारक व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षेतील ठीक आहे, विभागीय परीक्षेतील गुणवत्तामधून पदोन्नतीने 25%, म्हणजे डिपार्टमेंटल PSI. ठीक आहे, डिपार्टमेंटल PSI. पण समोर काय ते समजून घेऊया. त्याच्यामध्ये बघा ह्याच्यात काय सांगितलेलं आहे. पोलीस उपनिरीक्षक आपण याच्यामध्ये बघू पहिले चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण मंजूर पदांच्या 25% इतकी पदे राज्य पोलीस विभागातील पोलीस शिपाई ते सहाय्यकसाठी आपण काय केलेलं आहे, ज्येष्ठतेने, ठीक आहे, सेवा ज्येष्ठतेने. ठीक आहे, म्हणजे हे तर आपलं झालं प्रमोशनचं. आता मेन मुद्दा आहे की उर्वरित इथून तुम्हाला बघायचं. लक्षात ठेवा, तुम्हाला याचे कटआउट्स वाटलं तुम्हाला मी मॅसेज करून एकदा बघून घ्या काय म्हटलं आहे. कारण की भरपूर साऱ्या विद्यार्थ्याला वाटलं की बाबा चला असं काहीतरी असेल बा, म्हणजे असं नको व्हायला की मग जे विद्यार्थी 30-32चे त्यांना चान्स भेटणार आहे का, तर याच्यानुसार नाही भेटू शकत. बघू आपण काय आहे तर. ठीक आहे, आणि मी पहिले वाचतो, तुम्ही क्लिअर करा. असं नाही की बाबा मी माझ्या पद्धतीने सांगत आहे, तुम्ही स्वतः तुम्ही माझ्यापेक्षा जास्त तुम्ही कायदे नॉलेजवाले लोक आहात, तुम्ही बघून घ्या एकदा वाटत असेल तर. 25% पदे पूर्वीप्रमाणेच वयाची 35 वर्षे पूर्ण करणाऱ्या व राज्य पोलीस विभागामध्ये 4 वर्ष नियमित सेवा पूर्ण केलेले पदवीधारक, 5 वर्ष नियमित सेवा केलेले पूर्णकालीन 12वीवाले, 12वीवाल्यांना माहिती आहे 5 वर्ष आहे, 4 वर्ष डिग्रीवाल्यांना आहे आणि 6 वर्ष ते 10वीवाल्यांना जनरली आहे. म्हणजे यांनी बघा काय म्हटलं याच्यामध्ये, मिनिमम आणि मॅक्झिमम असा त्यांनी शब्द वापरलेला नाही आहे. आपण ते पण बघू की आधी कसं होतं, नेक्स्ट टाइम कसं होतं आधी याच्या आधी. आणि लक्षात ठेवा, आधी असं होतं की 35 ओपनला आणि 40 असं काहीतरी होतं आपल्या अमागासला. त्यांनी काय केलं आता बघा, 35 वर्ष पूर्ण करणाऱ्या. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होते, 35 वर्ष पूर्ण करणाऱ्या म्हणजे काय, मिनिमम 35. याचा अर्थ काय होते, मिनिमम 35 इयर्स, म्हणजे कमीत कमी 35 वर्षाचा पाहिजे बा डिपार्टमेंट. आता इथून क्लिअर जरी झालं नसलं तरी समोर त्यांनी सांगितलं एक पॉईंट. ठीक आहे, 36-40 मधला. ठीक आहे, ते आहे लक्षात ठेवा. हां, पोलीस उपनिरीक्षक पदाचे पण हां, तर 25% इतक्या पदावर पोलीस विभागात सेवा केलेली अनुभवी, कुशल व तरुण तडफदार अधिकारी महाराष्ट्र पोलीस विभागात प्राप्त होतील व ते वयाच्या, हा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, 36 ते 40, ते वयाच्या 36 ते 40 वर्षादरम्यान पोलीस उपनिरीक्षक होत असल्याने त्यांची किमान 18 वर्षे सेवा पोलीस विभागात मिळू शकेल व ते 18 वर्षाच्या सेवेमध्ये अधिकारी संवर्गातील सेवेत किमान पोलीस निरीक्षक म्हणजे PI असेल ते पोलीस उपाधीक्षक DYSP दर्जापर्यंत पदोन्नत होऊ शकतील. परिणामी राज्यातील गुन्ह्याच्या तपास कामामध्ये गती येऊन कामात प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात ऱ्हास होण्यास मदत होईल. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे की यांचं असं म्हणणं आहे की मिनिमम 35 ठेवा आणि 35 नंतर जे पण आता अधिकारी राहील ते तुम्हाला नियर अबाउट 35 ते 40 मधलेच दिसतील. म्हणजे त्यांची शिफारस हे आहे की 35 ते 40 या 5 वर्षामध्ये डिपार्टमेंट PSI घेण्यात याव्या, बाकीसाठी नाही. इथे काय सांगितलं बाकी ते तर हेच आहे म्हणा आपलं 50% MPSCचं वगैरे. पण इथून एकदा तुम्हाला वाटत असेल तुम्ही एकदा बघू शकता. तुम्हाला मी फोटोसुद्धा सेंड करेल की काय आहे बघा, आधी कसं होतं नंतर कसं होतं. तरी शासनास विनंती करण्यात येते की, इथे बघा सर्व साईन वगैरे दिलेली आहे, वरील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 मधील नमूद सुकाणू समितीने घेण्यात असलेल्या निर्णयानुसार संदर्भाधीन शासन निर्णयाधीन परिक्रमांक 7 मध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण मंजूर पदांच्या पदभरती प्रमाण 50 ऐवजी
50, 25, 25 याप्रमाणे विहित करणेबद्दल आदेश निर्गमित करावे. तसेच यासाठी आवश्यक ती बैठक आयोजित करावी ही विनंती संजीव कुमार सिंगल सर, अपर पोलीस महासंचालक, आस्थापन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकरता. तर असा जनरली आहे. तर बघा या ठिकाणी 50, 25, 25 सर्वांना माहीत झालं, आपली एक्झाम वगैरे माहीत झालं. पण आता बघा यामध्ये हा पॉईंट आता आपण म्हणू शकतो की बघा चुकीचा आहे, असं आहे का? म्हणजे बघा आपण याला असं म्हणू शकतो का की मॅक्झिमम 35 म्हणू शकतो का? याला मॅक्झिमम 35 जर आपण असं म्हटलं तर हा पॉईंट याने काय म्हटलं आहे, पूर्वीप्रमाणेच वयाच्या 35 वर्षे पूर्ण करणाऱ्या, म्हणजे ज्याचं वय 35 वर्ष असेल, ज्याचं पूर्ण झालं असेल वयाच्या, व मग बाकी ते आपल्याला माहिती आहे 4, 5 आणि 6 वर्षाचं हे सर्वांना माहिती आहे. खाली त्यांनी असं म्हटलं की 36 ते 40 वर्षादरम्यान पोलीस उपनिरीक्षक होत असल्याने त्यांची किमान 18 वर्ष, त्यांचं असं म्हणणं आहे की 36 ते 40 वयोगटात, म्हणजे 35 ते 40च्या मधामध्ये जे पण आहे 36 ते 40, ठीक आहे, आता आपण 36 लिहून घेऊ वाटलं तर, 36 ते 40मध्ये जे पण 5 वर्षामध्ये जे पण आहे हे डिपार्टमेंट मार्फत यावं. त्यांचा जे अनुभव आहे समोर ते PI किंवा DYSP बद्दल, असा जनरली हा इश्यू आहे. खूप सारे विद्यार्थ्यांना हा एक पॉईंट समजलाच नाही की आता हे वाचलं का मला माहीत नाही, किंवा वाचलं पण असेल सर्वांनी, पण यावर अजूनसुद्धा मला ह्या गोष्टी माहिती समितीच्या माहिती होत्या, पण मी माहिती जास्त लक्ष दिलं नव्हतं. का यांचं असं म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं की चला आपली प्रिलिम आहे, सर्व गोष्टी ह्या गोष्टी करू. तर असा एक थोडं शॉकिंग आहे विद्यार्थ्यांनो की जे 35च्या खाली आता, म्हणजे 33, 34 टेन्शन नाही, पण एक असं आहे की सर्वजण या फेजमधून जाणार एवढं तर आहे. त्यांचं पण असं म्हणणं आहे की यांना कायद्याचे नॉलेज आहे, यांनी ग्राउंड वर्क केलेलं आहे. पण या ठिकाणी आता 32 वाले असेल किंवा जो आज समजा 26-27 वर्षाचा असेल, तो लवकर लागला बिचारा, त्याला तर खूप वाट पाहायला लागेल. तर त्यांनी सांगितलं त्यांच्यासाठी की तुम्ही डायरेक्ट करावे, म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट PSI जे म्हणतो आपण, त्यांनी डायरेक्ट केलं पाहिजे, डायरेक्ट PSIसाठी, ठीक आहे. म्हणजे जे नवीन विद्यार्थी लागलेले आहेत ते हुशार आहेत आणि त्यांनी डायरेक्ट PSI करावं. म्हणजे जुने विद्यार्थी आहे त्यांनी डिपार्टमेंट करावं. एज आहे 36 ते 40. आणि या ठिकाणी ओपन OBC मला वाटत नाही असं काही राहणार आहे वगैरे काहीतरी. या ठिकाणी मला वाटतं डायरेक्ट होऊ शकते असं सरसकट 36 ते 40 5 वर्षात डिपार्टमेंटची एक्झाम द्या आणि त्या ठिकाणी तुमच्या लेवलचे सर्व राहतील, म्हणजे समानता प्रस्थापित होऊ शकते यामध्ये, असं आपण म्हणू शकतो एक प्रकारे. आता हा किती पॉझिटिव्ह आहे किती निगेटिव्ह आहे हा प्रत्येक विद्यार्थ्यावर आहे. जो नवीन विद्यार्थी असेल त्याला नाही आवडेल की नाही बाबा आमच्यासाठी आमचं कसं झालं, पण या संदर्भात हे फक्त शिफारसी आहे, हे लागू झालेलं नाही आहे. तर समोर या गोष्टी लागू होतील किंवा समोरच्या गोष्टी आहे, बघू आता विद्यार्थ्यांचे या संदर्भात काय व्ह्यू आहे, तुमचे व्ह्यू काय ते मला सांगा. जर काही असं वाटलं की बाबा नाही सर 35च्या ऐवजी 30 पाहिजे, 30 ते 40, तर आपण त्या गोष्टीसाठी आपण माननीय गृहमंत्र्याला बोलू शकतो समोर जे पण आहे. पण एकदा मला वाटतं की 36 आता तिथे अपर सचिव असल्यानंतर तिथे आपण जास्त काही बोलू शकत नाही, त्यांनी आपल्या पद्धतीने विचार केलेला असावा, तर ते योग्य निर्णय घेतीलच जे पण असेल. तर असं जनरली एक पॉईंट आहे विद्यार्थ्यांना. तर असं सर्व हे महाराष्ट्र शासनाचं जे पण आहे गृह विभागामार्फत एक मागे सुकाणू समितीमार्फत जे आहे एक इश्यू त्यांनी एक नोटीस त्यांनी पाठवलेला होता. आणि एक नेक्स्ट आपला आहे आता की तुमचे कट ऑफ किती राहणार आहे, ठीक आहे. हे आता मी नेहमी सांगू थकलेलो, कट ऑफ कधी लागेल तर ते एक लक्षात ठेवा. आज हिअरिंगची मला डेट समोर गेली आहे. आता एक मला असं वाटतं की आज उद्या लागला पाहिजे नियर 27-28 तारखेला. आजची किती बुधवार, गुरुवार, शुक्रवार, 27 किंवा 28 मार्चला जर लागलं तर खूप चांगलं होऊन जाईल, कारण की ते हिअरिंगचं पण खूप समोर गेलेलं आहे, ठीक आहे. किती लागेल सर्वात सांगितलं आहे मी, 32.75 डोक्यात ठेवून अभ्यास करा, ठीक आहे. कट ऑफ अभ्यास करा त्याच्यावर असलेल्यांनी. आणि बाकीच्यांना समोर मी सांगितलं की असं समोर शिफारसी आहे, जेव्हा ॲड निघेल तेव्हा असं काहीतरी राहू शकते. आता त्याच्यात तसं लागलं, आता होते काय ते आपल्याला माहीत नाही. सध्या ते 35 आणि 40 एज आहे, ठीक आहे. ते 35 मॅक्झिमम आहे, पण इथे मिनिमम सांगितलं आहे आणि मिनिमम 35 असं त्यांनी सांगितलं आहे. तर ते बघू आता काय होतं तर, ठीक आहे. थांबून त्याच्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.